तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर तुम्ही जर तुमच्या पॅनला आधार लिंक केलेले नसेल, तर 31 डिसेंबरपर्यंत हे लिंक करून घ्या. अन्यथा तुमचं पॅन जे आहे ते बंद करण्यात येईल किंवा ते निकामी होईल. तर तुमचं आधार हे तुमच्या पॅनला लिंक आहे की नाही याचं स्टेटस हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच घरबसल्या चेक करू शकता. तर ते कसं चेक करायचं याची लाईव्ह प्रोसेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी तुमच्या गुगलवर यायचं आहे. आल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये इन्कम टॅक्स ही वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची, ती तुम्हाला येथे शो होणार आहे. ती तुम्ही येथे पाहू शकता. तर याच्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता जी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अधिकृत वेबसाईट आहे ती काही तुम्हाला अशा प्रकारे येथे पाहायला मिळणार आहे. ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अधिकृत वेबसाईट आहे. आता हिच्यावरती आपल्याला आपल्या पॅनला आधार लिंकचं स्टेटस चेक करण्यासाठी खाली खाली अशा प्रकारे स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला येथे पाहायला मिळतील. ई पे टॅक्स असेल, ई व्हेरिफिकेशन रिटर्न असेल, नो युअर AQ असेल, अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्हाला खाली खाली स्क्रॉल करून एक ऑप्शन आहे जे म्हणजे लिंक आधार स्टेटस, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता आपण क्लिक करूया. क्लिक केल्याच्या नंतर ही जी वेबसाईट आहे, हे जे पेज आहे, हे लोड होण्यास वेळ लागेल. तर तुम्ही पाहू शकता हे आता लोड झालेलं आहे. लोड झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो पॅन नंबर आहे तो टाकायचा आहे आणि आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर हे 2 नंबर्स तुम्हाला इथे टाकायचे आहे तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी. तर आता आपण या पेजवर मागवलेली जी माहिती आहे, पॅन नंबर असेल आणि आधार नंबर असेल, हा पूर्ण टाकूया आणि पुढील माहिती पाहूया. तर तुम्ही पाहू शकता आपण आपल्या पॅनला आधार हे लिंक आहे की नाही याचं स्टेटस पाहण्यासाठी जी माहिती मागवलेली आहे, जसं की पॅन नंबर असेल, आधार नंबर असेल, ही दोन्हीही नंबर्स जे आहेत ते आपण या बॉक्सेसमध्ये जे आहेत ते फिल केलेले आहेत. आता फिल केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला एक बॉक्स बघायला मिळतोय, व्ह्यू लिंक आधार स्टेटस. या पट्टीवरती बॉक्सवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण क्लिक करत आहोत. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटकडून अशा प्रकारचा मेसेज हा पाहायला मिळणार आहे, की ज्यामध्ये असं असणार आहे, युअर पॅन तुमचा नंबर दाखवेल इज ऑलरेडी लिंकेड टू गिवन आधार नंबर, आणि तो आधार नंबर देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुमचं जे पॅन आहे ते जर आधारला लिंक असेल, तुमच्या पॅनला जर आधार लिंक असेल, तर तुम्हाला अशा काही प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे, की तुमचं जे आधार आहे ते तुमच्या पॅनला ऑलरेडीच लिंक आहे, तुम्हाला लिंक करण्याची गरज नाही. आणि जर असा मेसेज आला की लिंक युअर आधार टू युअर पॅन, तर तुम्हाला तुमचं जे आधार आहे ते तुमच्या पॅनला लिंक करावं लागणार आहे. तुम्हाला ते 31 डिसेंबरपर्यंत करावं लागणार आहे. 31 डिसेंबर ही शेवटची मुदत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून देण्यात आलेली आहे. या आधी किंवा यानंतर या आधी जर तुम्ही तुमचं जे आधार आहे ते पॅनला लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन हे बंद पडू शकतं, ते कोणत्याही कामाचं राहू शकत नाही. त्यामुळे 31 डिसेंबर ही शेवटची मुदत आहे तुमच्या पॅनला आधार लिंक करण्याची. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही देखील तुमचं जे काही पॅन कार्ड असेल त्याला आधार लिंक करून घ्या. अन्यथा 31 डिसेंबर नंतर तुमचा जो चान्स आहे तो हुकेल, तुमची जी संधी आहे ती जाईल आणि तुमचं जे पॅन आहे ते कोणत्याही कामाचं राहणार नाही. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या पॅनला आधार हे लिंक करा आणि तुम्ही देखील तुमच्या पॅनची सर्व्हिस अशीच पुढे सुरू ठेवा. तर ही होती पॅन आधार लिंक स्टेटस कसं पाहिजे याची लाईव्ह प्रोसेस. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.